प्रभु ने गले लगाया हनुमान रो रहे हैं, जो देखे भगत के आंसू भगवान रो रहे हैं, जो देखे भगत के आंसू भगवान रो रहे हैं, जो देखे भगत के आंसू भगवान रो रहे हैं, जो देखे भगत के आंसू भगवान रो रहे हैं। बोलिए पवन सुत हनुमान की, श्यामल रामचंद्र भगवान की। हे राम मेरे स्वामी, करुणा की तुम हो सागरी, करुणा की तुम हो सागरी। ओ हे राम मेरे स्वामी, करुणा की तुम हो सागरी, अपनी कृपा से प्रभु जी तुम भर दो मेरी घाघरी, तुम भर दो मेरी घाघरी, तुम भर दो मेरी घाघरी। कभी अपने आंसुओं से, कभी अपने आंसुओं से प्रभु को भिगो रहे, कभी अपने आंसुओं से प्रभु को भिगो रहे, जो देखे भगत के आंसू भगवान रो रहे हैं, जो देखे भगत के आंसू भगवान रो रहे हैं, जो देखे भगत के आंसू भगवान रो रहे हैं। भगत की आंसू भगवान रो रहे हैं, जो देखे भगत के आंसू भगवान रो रहे हैं, जो देखे भगत के आंसू भगवान रो रहे हैं, जो देखे भगत के आंसू भगवान रो रहे हैं। जय जय श्री राधे श्याम। गुरुवर्य स्वानंद सुख निवासी सद्गुरु ज्योत महाराज वारकरी शिक्षण संस्था आडंदी देवाची पुणे। कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम असे महान भगवत भक्त पंढरीश पांडुरंग परमात्म्यांचे लाडके भक्त पंढरपूर निवासी असलेले नाम आणि भक्तीचा प्रचार वाढविणारे नामदेव महाराज
शांतीचे नाथ असणारे शांती ब्रह्म पैठण निवासी नाथ बाबा ह्याच विदर्भात ज्या संतांच्या भूमीनं ह्या विदर्भाला ओळखलं जातं असे विदर्भातील महान संत सप्तखंडरीच्या माध्यमातून समाजाला समाज प्रबोधनाकडे वळवणारे प्रत्येक गावागावामध्ये जाऊन ज्यांनी व्यसनमुक्ती समाजाला काहीतरी परमार्थात ओढलं असे विदर्भातील महान संत श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, श्री संत गाडगे बाबा आणि श्री संत गजानन महाराज श्री संत साई बाबा आणि अखिल संत मंडळी सर्वांच्याच अशीन अपार व अपूर कृपेने भगवंत प्रभू रामचंद्राची चालत असलेली कथा या कथेकरता समस्त मरेगाव येथील सर्वच ग्रामस्थ मंडळी, सर्व या कार्यक्रमाचे आयोजक नियोजक मंडळी, ज्यांनी माझं नाव सुचवलं असे आपल्याच गावातील हरिभक्तपरायण रामायणाचार्य शिवमा पुराणाचार्य भागवताचार्य रुपेश सिंग दादा आणि त्यांना सहभाग देणारे सर्वच आपल्या कार्यकर्त्या सर्वच महिला मंडळ, क्रांतीवीर ज्यांनी या देशासाठी आपलं संपूर्ण बलिदान दिलं, ज्यांच्या राज दरबारामध्ये जी प्रभूची कथा आपण नवीन वर्षाच्या पावन पर्वावर आपण 1 तारखेपासून आपण बघत आहोत, एक काय तर 2024 तर आज 25 नाही का. आणि या नवीन पर्वावर क्रांतिकारक महात्मा ज्योतिरावजी फुले आणि त्यांच्या सौभाग्यवती पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या राज दरबारामध्ये प्रभू रामचंद्राची चालत असलेली कथा सर्वच या ठिकाणामध्ये धर्ममंडपामध्ये सर्वच कथेला बसलेली प्रथम दिवसापासून आणि आज सुद्धा यजमान मंडळी उपस्थित मातृवर्ग असेल, पितृवर्ग असेल, बालगोपाल समस्त पंचक्रोशीतून आलेली सकल संत समुदाय सर्वांना सुद्धा मी साष्टांग प्रणिपात करतो आहे. प्रथम दिवसापासून आपण प्रभूची कथा प्रभू रामचंद्राची कथा ऐकत आलोत. गोस्वामी तुलसीदासांनी काय तर ही कथा रूपी पुष्प दिलं. पुढे हीच कथा इथे शिवजी बोले नाथ पार्वती मातेला आता इथे कथा बदल करून सांगतात. पण तत्पूर्वी आपल्याला कथेकडे जात असताना प्रथम आपल्याला काहीतर वंदना करायची. हो रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर बचन न जाई. मंगल भवन मंगल हारी, शुदस रत जीर बिहारी. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. ओ हरि अनंत हरि कथा अनंता,
सुनई सब विधि सब संतान। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। मंगल भवन मंगलहारी द्रवुषु दशरथ अजिर बिहारी। रामदूत तुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा। अंजनी पुत्र पवन सुत नामा। पुत्र पवन सुत नामा। बिनु सत्संग विवेक न होई। राम कृपा बिन सुलभ न सोई। राम सिया राम जय जय राम। 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 बोलिए श्यावल रामचंद्र भगवान की जय। बोलिए जानकी मैया की जय। आणि आपण इथे काय तर रात्रीच्या आपण कथेमध्ये बघितलंय की भगवंत परमात्मा सबरी मातेच्या इथं जातात आणि सबरी मातेची भेट होतीये। सबरी माता आतुरतेनं वाट बघती आणि एक दिवस मातंग ऋषीनं दिलेला आशीर्वाद हा सत्य ठरतो। जीवनभर सबरी मातेनं देवाची आराधना केली म्हणून सबरी मातेच्या पर्णकुटीमध्ये देव आले। तुमच्या आमच्या घरात सुद्धा भगवंत येतो, पण पहिल्यांदा आपल्याला त्या परीक्षेत पास व्हावं लागतं। सबरी मातेकडे काय होतो, भगवंत हा श्रीमंत बघत नाही, श्रीमंती तुमची आमची बघत नाही, भगवंत गरिबी सुद्धा बघत नाही। भगवंत हा फक्त बघतो भक्ताचा भाव। देव भावाच्या भुकेला वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला। एवढंच नाही, ज्या सुका कारणे देव वेडावला। ज्या सुखा कारणे देव वेधावला। वैकुंठ सोडुनी संत सदनी राहिला। देव संत सदनी राहिला। देव संत सदनी राहिला। ज्या सुखा कारणे देव वेधावला। ज्या सुखा कारणे देव वेधावला। वैकुंठ सोडुनी संत सदनी राहिला। देव संत सदनी राहिला। देव संत सदनी राहिला। भगवंत परमात्मा सुद्धा वैकुंठातून कुठे येतोय, संताच्या घरी येतो। एवढा मोठा अधिकार आहे दादा भगवंताच्या भक्तीचा। सबरी मातेचे तर काही पात्र नव्हतं, पण सबरी मातेची पात्रता होती आणि सबरी मातेने जीवनभर आराधना केली। ऐकी नाही, आपण कथा भागात बघितलं, जब मेरे राम जी का आवन होगा, सबरी की कुटिया का पावन होगा। आणि प्रभू आले, प्रभूंनी सांगत केलं,
प्रभूचा स्वागत केलं. ऐकी नाही, देवाला आंबट आणि तुरट काय बोर लागू नये म्हणून सबरी माता चाकून बघायची. चाकून कोणतं कोलगेट वापरायची सबरी माता. पण आनंदानं प्रभूनं ती प्रसाद सुद्धा स्वीकार केली, ग्रहण केली. पुढे शबरी मातेंनी सांगितलं होतं की काय करा, तुम्ही ऋषमुख पर्वतावर जा, तुम्हाला तिथे बालीचा भाऊ सुग्रीव याच्यासोबत मित्रता करा. हे तुम्हाला तिथून आता जी तुमची रावणानं हरवून नेलेली जी जानकी मैया आहे, सीता माता आहे, काय तर हे तुम्हाला मदत करणार. पुढे सुद्धा इथपर्यंत आपला कथाभाग होत. सबरी मातेला सुद्धा भगवंतानं मुक्ती प्रदान केली. पुढे आगे चले बहुरी रघुराया, ऋषमुख परे वतनियराया. तहरा सचिव सहित सुग्रीवा, आवत देखी अतुल बल सीवा. ज्या वेळेला दोन राजकुमार आहेत, प्रभू रामचंद्र, लखनदादा, ज्या वेळेला ऋषमुख पर्वताच्या वाटेनं आहेत ना, तर सुग्रीवाला भीती वाटली. का भीती वाटली? कोणीतरी माझ्या भावांनी कोणाला पाठवलं असेल, शत्रूंना पाठवलं असेल माझ्या विरोधात. आणि म्हणून हनुमंतरायांना सांगितलं, हनुमंतराय आपण जा, परीक्षा घ्या. आणि हनुमंतरायांनी तिथे काय तर परीक्षा प्रभूची बघितली. आणि पुढे परीक्षा घेतल्यानंतर कथाभाग पुढेच आहे म्हणून आपण धावत्या पद्धतीनं जाणार. हनुमंतरायांची आता इथे पहिल्यांदा आणि प्रभू रामचंद्रांची रामकथेमध्ये लखनदादाची भेट होती आहे. बोलिये पवन सुत हनुमान की जय, सियावल रामचंद्र की जय. हनुमंतरायांना सगळं वृत्तांत सांगितलं साधूच्या विषयामध्ये. कौशलेश दशरथ के जाए, हम मित बचन मान मन आए. काय तर आम्ही आमच्या वडिलाच्या वचनासाठी आम्ही इथं आलो. नाम राम लक्ष्मण दो भाई, मेरा नाम लक्ष्मण है, मेरा राम राम है, मेरा ये भाई लक्ष्मण है. ज्या वेळेला अयोध्येचा राजा दशरथाचं नाव ऐकलं, रामप्रभूचं ऐकलं, लोटांगण घातली प्रभू रामचंद्रांनी. प्रभू मी ज्याची आराधना जीवनभर केलं ते माझे जगतचे स्वामी माझ्या पुढे आहेत. आणि त्या वेळेला आता विग्र रूप धारण केलं प्रभू हनुमंतरायांनी. बोलिये श्यावल रामचंद्र भगवान की. आणि प्रभूला सांगतात, प्रभू आता तुम्ही काय करा, आता पायी सुग्रीवांकडे जायचे, माझे मित्र आहेत सुग्रीव राजे, आणि म्हणून तुम्ही आता काय करा, तुम्ही दोन्ही बाहुबलवर म्हणजे खांद्यावर बसा. आणि हनुमंतरायांनी दोन्ही खांद्यावर प्रभूला, राम प्रभूला आणि लक्ष्मण दादाला घेतलं आणि सुग्रीवांकडे नेलंय. ऋषमुख पर्वतावर आले. सुग्रीव महाराजांची भेट इथं होती आहे. बोलिये सुग्रीव महाराज की जय. सुग्रीवांसोबत मैत्री घडली. सुग्रीवजींनी घडलेला प्रसंग सांगितलं की आम्ही ऋषमुख पर्वतावर का बरं राहतो, आमच्या भावांमध्ये विरोध का बरं झालं. सुग्रीव महाराजांचा भाऊ कोण आहे हो? बाली. आम्ही अत्यंत काय तर आम्ही दोन्ही भाऊ अत्यंत आमचं एकमेकांवर प्रेम होतं, सुरळीत चालत होतं राज्य. पण एकदाचा प्रसंग आहे, मै दानव आहे आणि मै दानवाचा मुलगा त्याचा नाव मायावी. आणि यांनी काय केलं,
किष्किंधा नगरीमध्ये काय तर यांनी माझ्या भावासोबत युद्ध करायला ललकारलं. असं करता करता माझ्या भावाला सहन झालं नाही आणि माझा भाऊ काय झाला, मै दानवा मायावी दानवाच्या माग धावला. इकडं मी माझ्या भावाच्या रक्षणासाठी मी माग माग गेलो आणि एक पर्वत होती आणि पर्वताच्या गुफ्यामध्ये हा मायावी दानव लपला आणि म्हणून याला मारण्याकरता कोण बाली सुद्धा त्या गुफेच्या आत दोघांमध्ये घनघोर असा युद्ध झालं. अनेक दिवस थांबलो तेव्हा मी, पण माझा भाऊ बाहेर निघत नाही. मला वाटलं त्या गुफेतून ज्या वेळेला मी रक्तांचा स्त्राव बघितला तर मला वाटलं कदाचित माझा भावाला ह्या मायावी राक्षसानं मारलं असावं. म्हणून मी एक शिडा घेतली, म्हणजे दगड घेतलं आणि जो गुफेचा द्वार होता त्या दारावर मी पुढे दगड ठेवला आणि परत मी अजून नगरीमध्ये गेलो. नगरीमध्ये गेल्याच्या नंतर इथे आता विचार केला की आता कोणीतरी किष्किंधा सांभाळायला कोणीतरी राजा पाहिजे ना. म्हणून आता मोठा भाऊ नाही म्हणून काय करा, लहान भावाला राज्यावर बसवा. आणि राज्यावर बसवलं, राज्याभिषेक तिलक केलं. त्याच वेळेला माझा भाऊ हा बाली परत आला. बालीच्या मनात वाईट भावना झाली की यानं काय तर राज्यासाठी, इस्टेटसाठी, प्रॉपर्टीसाठी काय तर याने माझ्यासोबत माझा सक्का भाऊ असून याने वैर केला आणि याला कपट सुग्रीव आहे म्हणून मला माझ्या दादांनी एवढं लातांनी मारलं, मला किष्किंधेच्या नगरातून काढलं. आणि बालीला एवढी शक्ती होती कारण बालीच्या पुढे जो कोणी गेला तो त्या बालीला मारू शकत नव्हता. मी प्रयत्न केले, दादा माझी चुकी नाही, दादा मला माफ करा. मी घडलेला प्रसंग सांगितलं पण माझ्या भावाने माझ्यावर विश्वास नाही केलं. काय करावं, भीतीमुळे मी परत आलो आणि या किष्किंधामध्ये मी काय तर ऋष्यमुख पर्वतावर माझे आता मी वास्तव्य करत आहे. एवढंच नाही तर जी माझी पत्नी होती ती सुद्धा काय तर माझ्या भावानी माझ्या पत्नी सुद्धा हिरावून घेतली. प्रभू रामचंद्रांना घडलेला प्रसंग सांगितलं, मित्रता झाली आणि मित्रता झाल्याच्या नंतर इथे वचन दिलं प्रभू रामचंद्रांनी काय, किष्किंधेचा राजा सुग्रीव होणार. मला सुद्धा माझी पत्नी, मी पण या इथे अणवली पायांनी मी सुद्धा माझ्या पत्नीसाठी मी फिरत आहे. घडलेला प्रसंग इथं सुद्धा घडलेला होता. ज्या वेळेला रावणानं जानकी मातेला चोरून नेलं होतं ना दादा, त्यावेळेला ऋष्यमुख पर्वतावर ही 5 वानरं जानकी मातेला दिसली होती आणि त्याच्यानंतर ती रत्न वल्कली होती ना, मोती होती, त्यावेळेला सीता मातेनी खाली फेकलेली होती. त्यावेळेला ती गाठोडी इकडं सुग्रीवांकडे होती, त्यावेळेला आणली. आम्ही आकाश मार्गाने बघितलं होतं, एक राक्षसांनी एका स्त्रीचं अपहरण केलं आणि त्याच्यातली ही काही आभूषण आहेत ही तुम्ही वडका. रामप्रभूंनी लखनला सांगितलं, लखन देख मेरे भाई ये तेरे भाभी के आभूषण आहे क्या. तो लखन दादा म्हणतात, मी कसं काय वडकणार, का कारण आजपर्यंत जीवनामध्ये मी आई साहेबांचं स्वरूप बघितलं नाही. मी पायाच्या दर्शनाशिवाय अन्य दुसरं स्वरूप मी आई साहेबांचं बघितलं नाही, तर मी कसं काय मी आभूषण ओळखणार. काय मर्यादा होती हो, काय भावाभावाचं प्रेम होतं बघा. भावांनी कसं राहावं. आजच्या काळात इष्टेसाठी भाऊ हा भावाचा वैरी झाला, बहीण भावाचा वैरी झाला, बहिणीचं नातं तुटलं, भावाचं नातं तुटलं. लक्ष्मण भावासाठी वनवासात आला पण लक्ष्मणाची पत्नी उर्मिला तिथंच वाट बघत आहे. काय प्रेम म्हणावं बहिणी बहिणींचं. आज 2 दिवसाला जर भाऊ एखाद्या धर्मसंकटात पडत असेल
आणि जर एखादा भाऊ वाचवण्यासाठी त्याला गेला ना तर बायको आपल्याला ओरडते. बरं तुम्हाला कळत नाही, अहो घरामध्ये अन्न नाही, घरामध्ये पोराबाराचे शिक्षण आहे, आपले पोरं सोडून तुम्ही त्याच्या नादी लागताय. पंसिका कधीच जीवनात राम कथेमध्ये बघितलं ना दादा तर कधीच नाही भरतजींनी भावाला काही म्हटलं नाही, आईला उद्देशून बोलले. हसत 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 वनवास स्वीकारला. इथं सुद्धा तसंच होतो आहे. आणि प्रभूने निवडलं की आता घडलेला प्रसंग ज्यावेळी सुग्रीवांच्या हातून ऐकलं, दुःख आला प्रभूंना. सीतेची ज्यावेळेस आभूषणं प्रभू रामचंद्रांनी बघितली ना दादा, तसा तसा डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहल्या. ही जी आभूषण आहे ना माझ्या सीतेची आहे. फुटे मित्रता झाली. प्रभूला सांगितलं मी तुला मदत करणार, पण तुला सुद्धा मला मदत करायची आहे माझ्या पत्नीला लंकेच्या राजापासून सोडवण्याची. दोघांमध्ये खूप महाभयंकर युद्ध झालं आणि प्रभूने सांगितलं आता तुम्ही काय करा, दोघेही भाऊ युद्ध करा, मी तुझ्या भावाला मारणार. पण अशी घटना झाली, प्रभूला सांगितलं नव्हतं की आम्ही दोन्ही भाऊ एकच सारखे दिसतो म्हणून, नाही का. कधी कधी पहा ज्या घरामध्ये जुडवा मुलं मुली असतात किंवा पोरगा असतो तर एकसारखा दिसतो, नाही का. जुडवा असले तर कधी कधी ओळखायलाच येत नाही बरं. आणि ज्या वेळेला सुग्रीवांनी नगरीत जाऊन काय तर ललकारलं, ए बाली बाहेर निकल बाली, आज तुझे युद्ध करना पडेगा. आवाज ऐकलं की बाली सुग्रीव आज माझ्या नगरीमध्ये येऊन नगरीच्या बाहेर मला ललकारतो आहे, हे बालीला सहन झालं नाही. आणि बाली निघाला ताडकन आणि दोघां भावांमध्ये असा महाभयंकर युद्ध त्या ठिकाणामध्ये होतो आहे. युद्ध तर चालू आहे, प्रभू सज्ज बाण लावून येत, पण प्रभूला आता कळलं ना की मी मारावं तर कुणाला मारावं. प्रभू आहेत. एवढं मार खाल्लं दादा सुग्रीवांनी आणि सुग्रीवाला शेवटी पडावं लागलं. पडता पडता अजून सुद्धा सुग्रीवाने सांगितलं, देवा मी तुमची संगत पकडली, मी तुम्हाला सांगितलं तो माझा सामान्य भाऊ नाही. धन्य आज दीना संत दर्शनाचा, धन्य आज दीना संत दर्शनाचा, धन्य आज दीन संत दर्शनाचा, धन्य आज दीन संत दर्शनाचा. अनंत जन्मीचा शीन गेला, अनंत जन्मीचा शीन गेला, अनंत जन्मीचा शीन गेला. धन्य आज दीन संत दर्शनाचा, धन्य आज दीन संत दर्शनाचा, धन्य आज दीन. बोलिए श्यामल रामचंद्र भगवान की जय. आणि इथे सुद्धा प्रभूची मैत्री सुग्रीवांसोबत होती आहे. तसेच आज सुद्धा आपल्याच गावातील हरिभक्त परायण रुपेश दादा सिंग महाराज या ठिकाणामध्ये सुद्धा आले. द्यावे तेवढे दादांना सुद्धा धन्यवादच. कारण संत महात्म्याच्या भेटी दुर्लभ आहेत दादा. सगळं काही भेटेल ह्या जगात, पण संत महात्मे भेटत नाही. काय ध्यावे त्याशी भाव उतराई, ठेविता हा पायी जीव तोडा. मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे, कधा न सोडावे चरण त्यांची. आणि म्हणून धन्यवाद दादा. दादांच्या कथेमध्ये मी कालच गेलो होतो, पण योगायोग अशा
मला सुद्धा खूप माझी सुद्धा आवड होती की दादांची कथा ऐकावी, आणि मला इथं कथा देण्याचा जो योग आला, जो तुम्ही ह्या कार्यक्रमाचे आयोजक नियोजक म्हणजे कार्यकर्त्या मंडळींनी जो विश्वास ठेवला तो म्हणजेच आमचे रुपेश दादा. आणि म्हणून रुपेश दादासाठी एकदा टाळ्यांचा गडगडाट होऊ द्या. आणि पुढे बोलणारच आहे, कारण कीर्तन आहे. लगेच अर्ध्या तासात आता आपल्याला डीपमध्ये कथा घ्यायची आहे. घडलेला प्रसंग प्रभूने सांगितलं, सुग्रीवांनी सांगितलं आणि सांगितलं की अरे दादा, तुम्ही दोन्ही सारखे भाऊ आहात. मला कसं काय, मला वाटलं की काहीतरी बदल असेल, काहीतरी फरक असेल, आणि म्हणून काय घाल, तू माळ घाल आणि आता भावाला जा. आता इथून सांगतोय आणि इकडं अजून ललकारलं भावाला, आणि दोघांमध्ये महाभयंकर युद्ध होतो आणि तिथं बाली मारल्या जातो. आणि इकडे सुद्धा जय जयकार होते, बोलिये सुग्रीव महाराज की जय. आणि इथे सुग्रीव हा राजा झाला. बराच काळ गेला आणि बराच काळ गेल्याच्या नंतर अजून लखन दादाच्या माध्यमातून काय तर सुग्रीव राजा झाला. प्रभूला वनवास असल्यामुळे प्रभू नगरीमध्ये गेलेच नाही. आणि मग अजून आठवण करून देण्यासाठी लखनला पाठवण्यात आलं की अरे बाबा, तू मला वचन दिलं होतं, तू राज्यावर बसणार, पण मला इकडं माझी पत्नी आणण्यासाठी सुद्धा तू मला मदत करणार. आणि मग सुग्रीवजींना कळलं मी या वचनात विसरलो, आणि प्रभूला शरण जातात हनुमंतराय आहेत. आणि इकडे आता सगळं सीता शोधण्यास इकडे सुग्रीव महाराजांच्या म्हणण्यानुसार नल निघाला, अंगद निघाला, हनुमंतराय आणि जामवंतजी सुद्धा आता सीता शोधण्यास निघाले. पुढे संपाती मिळाला, तोच म्हणजे जटायूचा भाऊ. वेळ बराच काही नसल्यामुळं डायरेक्ट आपल्याला जावं लागतो, नाही का दादा. आणि संपातींना वाटलं की बरेच दिवस झाले, अरे आजपर्यंत मी भुकेनं व्याकुळ होतो आणि मला आता ही मंडळी मिळाली. म्हणले बस आता यांना काय गेलं पाहिजे, आता आपण आपलं भोजनाची सगळी व्यवस्था झाली. आणि ज्या व्यक्तीला भूक लागली ना महाराज, तो असं वाटच बघत राहतो, नाही का, टक्क. आणि इथे संपाती ज्या वेळेला धावणार त्यावेळेस वानर सेना म्हणतात, अंगदजी म्हणतात, प्रभू म्हणतात, हनुमानजी, जामवंतजी म्हणतात अरे धन्य आहे तो जटायू, अरे राम प्रभूसाठी त्याचं जीवन अर्पण झालं. पण आम्ही साधं काम सांगितलं तेही आमच्याकडून नाही होत. ज्या वेळेला जटायूचं नाव ऐकलं ना त्यावेळेस संपाती शरण गेला आणि सांगितलं आपण कसं काय जटायूला ओळखता. घडलेला प्रसंग सांगितलं की रावण, लंकेचा राजा रावण हा अशोक वाटिकेमध्ये पंचवटीमध्ये आला आणि पंचवटीतून आई जानकी मातेला काय नेलं, हरण करून नेलं. म्हणून त्याच्या शोधात जटायू काय तर रावणाने शपथ घातली होती, अरे सांग तुला रामाची शपथ आहे, तुझा मृत्यू कुठं आहे. त्यावेळेस रामाची शपथ घातली म्हणून जटायूजींनी सांगितलं होतं माझी पंखामध्ये मृत्यू आहे. आणि जानकी मातेच्या रक्षणासाठी स्वतः जटायू गतप्राण झाला. हे घडलेली प्रसंग ऐकलं संपातीच्या डोळ्यात अश्रूच्या धारा वाहतात. आणि पुढे जे गेलेले पंख होते ते अजून जशीचे तसे परत आले. का बरं असं झालं. घडलेला प्रसंग सांगितलं होतं की तुम्ही का, तुमचा भाऊ तिकडे आणि तुम्ही इकडे कसे काय. तर आम्ही दोन भाऊ लहान असताना आम्ही विचार केला, मी खूप रागीट होतो, जटायू साध्या भोड्या भावाचा होता आणि सूर्याला आम्ही गिळण्यासाठी आम्ही प्रण केलं होतं की सूर्याला गिळायचं आहे. म्हणून आम्ही दोघां भावांनी शर्त केली आणि कोण पहिल्यांदा सूर्याला गिळणार म्हणजे खाणार.
दोघांमध्ये शर्त लागली. पण ज्या ज्या वेळेला आम्ही आकाशात वरती जाऊ लागलो ना, तर सूर्याचा जो प्रभन्न किरण होती त्याच्यामुळं आता आम्हाला ते किरण सहन व्हायला लागली नाही. आणि म्हणून मी काय केलं, मी गर्वामुळे अजून सूर्याच्या वर दिशेनं जायला लागलो. त्यावेळेला सूर्यदेव अग्नीमुळं काय झालं, माझं पंख हे खाक झाले, जडून मी खाली भस्म पडलो. आणि मला मग ऋषीच्या माध्यमातून मला सुद्धा आशीर्वाद मिळाला होता की ज्या वेळेला रामप्रभूचे भक्त येतील आणि तुला दर्शन घडेल, त्यावेळेला तुझे जे पंख जडलेले आहेत ते तसेचे तसे तुला परत येणार. इकडे संपाती एवढा गीत पक्षी आहे, यांनी आपल्या आत्मदृष्टीप्रमाणे सांगितलं की जानकी मैयाच्या शोधासाठी ज्या वेळेला यांनी सांगितलं आम्ही जानकी मातेला शोधत आहोत, यांनी घडलेला प्रसंग संपातीनं सांगितलं की कुठे आहे जानकी मैया, रावणाच्या इथे श्रीलंकेत, पण कुठे आहे, अशोक वनात. इकडे सांगितल्याच्या नंतर पुढे हनुमंतरायांच्या साक्षीनं हनुमंतरायांना मुद्रिका दिली प्रभूने. आणि पुढे कुठे गेले हनुमंतराय, लंकेला. लंकेला गेले. लंकेमध्ये सुद्धा काय तर विध्वंस केलं. एवढंच नाही तर जी अशोक वाटिका होती तिथे सुद्धा विध्वंस करतात. रावणाची अनेक मुलं आहे, यांच्यासोबत सुद्धा युद्ध होतो. आणि युद्ध झाल्याच्या नंतर शेवटी रावणाचा जो मुलगा आहे अंगदानं हनुमंतरायाला पकडलं. आणि हनुमंतरायांना पकडल्यानंतर रावणाच्या पुढं स्वाधीन केलं. आता हनुमंतरायांना पकडणारे कोणी होते का? नाही दादा. पण हनुमंतरायांना बघायचं होतं की जो लंकेचा राजा रावण म्हणतात तो कसं आहे, त्याची नगरी बघायची होती. पण ज्या वेळेला पहिल्यांदा श्रीलंकेत प्रवेश केला ना, सगळं राक्षसांचं स्थान आहे, पण एका ठिकाणामध्ये तुळस दिसली. आणि तुळस दिसल्याच्या नंतर हनुमंतरायांना वाटलं कुणीतरी इथं वैष्णव भक्त राहतो. तर ते कोण होते? रावणाचा भाऊ विभीषण. विभीषणासोबत भेट. पुढे सुद्धा सुद्धा बराच काही प्रसंग आहे. आपण वेळेच्या मुळे डायरेक्ट आता जाऊया. आणि पुढे गेल्याच्या नंतर हनुमंतरायांना पकडलं. हनुमंतरायांना पकडल्याच्या नंतर अशी घटना झाली की हनुमंतरायांनी सांगितलं मी दूत आहे रामाचा, तुम्ही जानकी मातेला परत करा. पण रावण सुद्धा ऐकायला तयार नाही. इकडं अंगद सुद्धा. आणि त्यावेळेला यांनी सांगितलं की काय, अरे याची काय करा तुम्ही, शेपूट जा. कोणाची? हनुमंतरायांची. उड्या मारतो ना म्हणून सगळे जेवढे वस्त्र होते महाराज हनुमंतरायांच्या शेपटीला बांधण्यात आले. आणि बांधल्याच्या नंतर जाडी येली लंका. हनुमंत महाबली, हनुमंत महाबली, हनुमंत महाबली. रावणाची दाही जाडी, हनुमंत महाबली, हनुमंत महाबली, हनुमंत महाबली. जाडियेली लंका, जाडियेली लंका, जाडियेली लंका. धन्य धन्य मने तुका, धन्य धन्य मने तुका. हनुमंत महाबली, हनुमंत महाबली. रावणाची दाही जाडी, रावणाची दाही जाडी, हनुमंत
हनुमंत महाबली। आणि ज्या वेळेला हनुमंतरांच्या शेपटीला ज्या वेळेला आग लावली ना महाराज, जय श्रीराम म्हणत म्हणत हनुमंतराय जे पुढे, आता जे राक्षसांनी पकडून ठेवलं होतं ना त्यांची ताकद लागत नाही, आणि हनुमंतरायांनी एक 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 लंका जाडायला सुरुवात केली। सगळीकडे धावपळ धावपळ, अरे बचाव, अरे भागो, बचाव 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 बचाव, पूर्ण त्रस्त निरस्त लंका केली। आई साहेबाला दुःख वाटलं होतं, पण एक लंकेतलं जडलं नव्हतं, ते म्हणजे बिभीषण दादाचं घर, तेवढंच वाचलं होतं दादा। आणि मग आई साहेबांना भेट दिली। अजून पुढे राम प्रभूकडे हनुमंतराय येतात, घडलेला प्रसंग सांगितलं। प्रभू मुद्रिका मेली मुकमाई, जल दिला दी गए अचरज नाही। हनुमंतरायांनी घडलेला प्रसंग सांगितलं। अंगठी बघितली ती डोळे भरून आले प्रभूचे। क्या बताओ प्रभु, मैया तो इस परिस्थिती में है। सगळा घडलेला प्रसंग सांगतात, ढसा ढसा डोळ्याच्या अश्रू वाहतात। प्रभूंनी विचार केला, आता काय करा तुम्ही, आपण जायचं कसं म्हणून वानर सेनेमध्ये सांगितलं की दोन असे आपल्या वानर सेनेमध्ये आहेत, नळ आणि नीड, यांच्या माध्यमातून काय तर दगड तरतात, म्हणून काय करा तुम्ही, राम सेतू बांधा। पण पहिल्यांदा बिभीषण शरण कुठं आलं होतं, रामाकडे आला। रामाकडे ज्या वेळेला बिभीषण शरण आला ना, त्यावेळेला काही वानरसेना म्हणतात, सुग्रीवजी म्हणतात, अरे तो रावण का भाई है, हाँ ये हमारे विरुद्ध पार्टी का भाई है, कुछ तो भी इनकी युक्ति होंगी, इसलिए इसको रावण ने इसके भाई ने भेजा होगा। आणि मग प्रभूने निवडलं की पहिल्यांदा लंकेत कोण गेलं, हनुमंतराय। हनुमंता सांग तू। सांगितल्यानंतर हनुमंतरायांनी सांगितलं की प्रभू तुम्ही सुग्रीवजींना जवळ घ्या। सुग्रीवजींनी सांगितलं होतं, आता लंकेत जाण्यासाठी काय करा तुम्ही, समुद्राची आराधना करा। समुद्राची आराधना कोणी म्हटलं होतं, लखन दादा म्हणतात, नहीं 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 नहीं, हम समुद्र की आराधना नहीं करेंगे, हमें जल्दी पहुंचना है श्रीलंका। पण बघा, बसा ना गुरुजी बसा। प्रभू रामचंद्रजी म्हणतात, अरे ज्या वेळेला सुग्रीवांनी काय बिभीषणांनी सांगितलं, म्हणून बिभीषणाचं सुद्धा आपण जर भावाचं ऐकलं तर बिभीषणाला वाटेल अरे मी वैराचा भाऊ आहे, म्हणून प्रभूनं माझी ऐकली नाही। म्हणून दोघांनाही शांत ठेवण्यासाठी प्रभूनं 3.5 दिवस आराधना समुद्राची केली। 3.5 दिवस झाले आणि लखनला म्हणतात, लखन जल्दी ला बाल। इतनी ताकद दी समुद्र में। त्यावेळेस बाण सज्ज लावणार प्रभू रामचंद्रजी समुद्र देवता प्रकट झाले आणि समुद्र देवतांनी सांगितलं होतं की प्रभू तुम्ही तुम्हाला नतमस्तक होतो आहे, तुमच्याकडे एवढे समर्थशाली बलराज वानरसेन आहे आणि म्हणून तुमच्याकडे 2 वानर आहेत नळ नीर, यांच्या माध्यमातून तुम्ही काय करा, सेतू तयार करा। आणि मग सेतू तयार केलं, पण नळ नीर वानरांना असं वाटलं की हम तो किसके लिए, राम के लिए सेतू बना रे, हमारा नाम होगा। थोडासा गर्व झालं आणि गर्व झाल्यात अजून सेतू काय तर तुटलं। इथे मग सांगण्यात आलं की काय करा तुम्ही, ज्या दगडावर राम नाव लिहा आणि मग तो पाण्यात तरंगेल, म्हणून राम श्री राम। हा सेतू
दगड घेतले आणि तो सेतू तयार झाला. बोलिये श्यामल रामचंद्र भगवान की जय. नाम घेता मुखी राघवाचे दास रामाचा हनुमंत नाचे नाचे दास रामाचा हनुमंत नाचे. नाम घेता मुखी राघवाचे दास रामाचा हनुमंत नाचे नाचे दास रामाचा हनुमंत नाचे. जमौनी वानर सारी जमौनी वानर सारी बांधिला सेतू सागरी बांधिला सेतू सागरी करुनिया दहन लंकेचे करुनिया दहन लंकेचे दास रामाचा हनुमंत नाचे नाचे दास रामाचा हनुमंत नाचे दास रामाचा हनुमंत नाचे नाचे दास रामाचा हनुमंत नाचे. आणि अशा प्रकारे सेतू तयार झालं. सेतू तयार झाल्याच्या नंतर आता स्वारी होणार म्हणून इतक्यात रावणाला कळलं. पण युद्ध करण्यापूर्वी कोणाला पाठवण्यात आलं? अंगदजींना पाठवण्यात आलं. की अजून रावण जर समजत असेल तर अंगदजींना पाठवण्यात आलं. अंगदजींनी परत समजावून सांगितलं. त्यावेळेला अजून लंकेमध्ये गडबड झाली. अरे ओ जलाने वाला वानराय है, भागो दौडो. डायरेक्ट रावणाच्या मालातच जो त्याचा धर्ममंडप होता सभेचा तिथेच अंगदाला समजावून सांगितलं. रावणाला वाटलं आपण आपल्या पार्टीत घ्यायचं. तिथे सुद्धा खूप मोठं अंगदजीचं आणि रावणाचं भाषण आहे, संभाषण आहे. पण अंगदजी म्हणतात अरे जा माझ्या प्रभूला शरण, राम प्रभूला शरण जा. जानकी मातेला सोडून दे, आताच परत कर, तुझा कल्याण होईल. ऐकत नाही. शेवटी बाजी सीता मातेची लावली अंगदजीनं. अरे माझ्या पायाला सीता मातेची शपथ आहे, जर माझा पाय जरी रावण हलवून दाखवला ना तर सीता तुझी. बस रावणाला वाटलं आता आपण जिंकलो पाहिजे. भूमीवर पाय ठेवलं अंगदानी आणि प्रभूला आईसाहेबाला धरती मातेला विनंती केली. रावण जसं येतोय ना अंगदानी पाय उचललं. अरे मला शरण जातानी प्रभूला शरण जा मूर्खा. इकडे सुद्धा आता घटना घडली आणि ज्या वेळेला पाय टोकलं होतं दादा, पाय धरती मातेवर आदळलं ना तर रावणाचा मुकुट डायरेक्ट रामप्रभूच्या पायापुढं. इथे हनुमंतराय म्हणतात झाली कर्तबगारी सुरू. रावण ऐकत नाही. अंगदजी आले आणि मग शेवटी युद्ध ठरल्या गेला. आणि युद्ध ठरल्याच्या नंतर सुद्धा महान बलाढ्य रावणाची मुलं सुद्धा युद्धामध्ये मारल्या गेली. पुढे जो रावणाचा भाऊ आहे कुंभकर्ण, कुंभकर्णाला उठवण्यात आलं. कुंभकर्ण सुद्धा उठत नाही. नगारे गगारे वाजवले म्हणून म्हणतात ना लोक कधी झोपलेही ना तर कुंभकर्णासारखी झोप. कुंभकर्ण हा 6 महिने झोप घ्यायचा आणि 6 महिने जागे राहायचा. हा आणि विचार पडला. आता कुंभकर्णाला जागवलं आणि कुंभकर्णासोबत ज्या वेळेला कुंभकर्ण उठला आणि ज्या वेळेला बघितलं जानकी मातेचं क्यों हमें जगा.
ज्या वेळेला सांगितलं अयोध्येचा राजा दशरथ, त्याचा मुलगा राम आणि त्याच्या पत्नीला पळवून आणलो जानकी मातेला, ज्या वेळेला म्हटल्यानंतर कुंभकर्ण सुद्धा रावणाला म्हटलं होतं अरे सोडून दे, परत कर. याच्यासाठी उठवलं नाही, अरे तू माझा भाऊ आहे, तू माझ्या पक्षानं लढतो की माझ्या वैराच्या बाजूला लढतो आहे. शेवटी नाईलाज झाला, भावाच्या बाजूने लढला. कुंभकर्णाचा युद्ध सुद्धा भगवंतासोबत झाला आणि कुंभकर्ण तिथे मारल्या गेला. बोली गोपाल कृष्ण भगवान की जय. पुढे रावणाचा मुलगा मेघनाथ, मेघनाथांचं सुद्धा महाभयंकर युद्ध लखनदादाचा आणि मेघनाथांचा होतो आहे. आणि युद्ध एवढा महापराक्रम, सगळी अर्धी सेना रावणाची संपूर्ण नष्ट झाली, संपली पहिल्याच युद्धात. बस सज्ज लावलं आणि तिथे खूप भयंकर युद्ध दोघांमध्ये लखनदादा आणि मेघनाथामध्ये चालू आहे. आणि शक्तवेदी बाण लावला, लखनदादाला लागला आणि लक्ष्मणदादा मूर्छित पडला. लखनदादाला पडल्याचं तर मेघनाथांनी ज्या वेळेला उचलायला गेलं त्यावेळेस हनुमंतराय धावले आणि अंगदाला मार, कोणाला? मेघनाथाला मारलेला तसंच उचलून आणलं आणि रामप्रभूच्या जवळ, रामप्रभूकडे आले. संध्याकाळची वेळ आहे, रामप्रभू ढसाढसा रडतात. सुषेण वैद्याला लंकेतून बोलवण्यात आलं. हनुमंतरायांनी त्या वैद्याला आणलं. त्यांनी सांगितलं उद्या सकाळपर्यंत काय लखनला जर औषधी नाही मिळाली तर लखन दादाचं प्राण सुद्धा जाईल. लखन, लखन भाई, भाई उठना मेरे भाई, क्या मुंह दिखाऊंगा मैं, जब अयोध्या जाऊंगा तो क्या मुंह दिखाऊंगा. सुमित्रा भैया पूछेगी लाया मेरे लखन को, क्या बताऊंगा भाई. उठना दादा, दादा उठो ना, देखो ना लखन, लखन, लखन म्हणता म्हणता प्रभू हृदयाला लावलं भावाला. आणि भावाला लावल्याच्या नंतर कौशल्या मैया पूछेगी मैंने भी प्रण किया था कि आपका लखन को वापस साथ लेके आऊंगा अयोध्या. हनुमंतरायांना लगेच पाठवण्यात आलं आपण जावा. आणि म्हणून द्रोणागिरीवर हनुमंतराय जय श्रीराम म्हणत हनुमंतराय काय तर गेलेले आहेत. ज्या वेळेला जातात ना त्यावेळेला सुद्धा हनुमंतरायांना विचार आला, अरे ज्या औषधीसाठी आलो सगळं तिथं दृश्य दिसलं, सगळे एकसारखीच औषधी दिसायला लागली. आणि कुठली औषधी होती लखनदादासाठी? किती लोकांना माहिती आहे? हनुमंतराय गेले, काय आणायला गेले होते? आणि हनुमंतराय वळखू शकले नाही. एवढा प्रताप केला हनुमंतरायने, डायरेक्ट पर्वतच उचलला. जय श्रीराम. आणि ज्या वेळेला पर्वत उचललं त्या वेळेला मार्गस्थ आहेत, त्या वेळेला भरत दादाला दिसलं कोणीतरी पर्वत नेतोय. आणि पहिल्यांदा भरत रायांनी काय बाण लावलं आणि म्हणून तिथे मूर्छित थोडं अवस्थेमध्ये हनुमंतराय पडले. आणि ज्या वेळेला हनुमंतरायांनी भरताला बघितलं ना तर रामप्रभू दिसले म्हणून हनुमंतरायांनी पहिल्यांदा दंडवत घातला. राम आवाज निघाला. भरत भेट सुद्धा हनुमंतरायांची झाली म्हणून तेव्हापासून गुडघ्याला हनुमंतरायाला तेल लावलं जातं. पुढे घडलेला प्रसंग सांगितलं आणि पुढे अजून
रुद्रोनागिरी पर्वत घेऊन सुद्धा हनुमंतराय आले. हनुमंतराय आले आणि सुसेन वैद्याच्या माध्यमातून काय तर संजीवनी देण्यात आली आणि हनुमंतराय जागे झाले. जसे हनुमंतराय शुद्धीवर आले तसेच ताडकन उठले. मेघनाथ मेघनाथ मेघनाथ, काय तू मेघनाथ, अरे निकल भैया, आज मेघनाथ बचेगा नहीं तो ये लखन बचेगा. आणि इथून प्रण केलं लक्ष्मणाने आणि प्रण केल्याच्या नंतर दुसरा दिवस उजाडला, युद्ध झाला, मेघनाथ वाचेल नाहीतर हा लखन. रामाची शपथ आहे, रामाची शपथ. बस शपथ घातली. इकडं मेघनाथ सुद्धा लंकेवरून आला आणि इकडे रामप्रभूची संपूर्ण सेना आहे, सैनिक आहे. महाभयंकर युद्ध त्या ठिकाणामध्ये झाला. लखन दादाचा आणि मेघनाथाच्या युद्धाचा पराक्रम चालू आहे आणि मेघनाथाचा महाभयंकर युद्ध, दोघांमध्ये युद्ध आहे. दोन्ही बाण सोडतायत. लक्ष्मण वेदी या ना महाराज, या इकडे या, बसा. दोन्ही बाण सोडतायत. नगार सगळीकडे हाहाकार वाजला. लक्ष्मणानं मेघनाथावर बाण सोडली. मेघनाथाच्या छाताल्यात गेली आणि मेघनाथ गतप्राण झाला. इकडे सुद्धा सगळीकडे हनुमंतरायांची सैनिक, रामप्रभूची, सुग्रीवांची सैनिक झालं. मेघनाथ मारल्या गेला. पुढे आता वाचलेला आहे रावण. रावणाला वाटलं संपूर्ण सेना आणि म्हणून आता रावणाचा आणि प्रभूचा खूप मोठा महाभयंकर युद्ध होतो. युद्धामध्ये प्रथम दिवस येते युद्ध. अजून पूर्वी सायंकाळची वेळ झाली की युद्ध संपून जायचं. सूर्य मावळला की युद्ध आणि दुसऱ्या दिवशी लगेच. पुढे अजून काही काळ गेला. दुसऱ्या दिवशी युद्ध. पहिल्या दिवसाच्या युद्धात अजून संपूर्ण जी रावणाची सेना होती ती मारल्या गेली. आणि आता रावणाला लगेच मारायचे. दुसऱ्या दिवशी सेना आहे. रावण सुद्धा निघाला. रामप्रभूंनी बरेच प्रयत्न केले होते रावणाला समजवायचं की मला युद्ध नाही करायचं, अरे मला जानकीला परत दे. पण रावण ऐकलं नाही आणि रावणाने संपूर्ण लंकेचा नाश काय झाला, रावणामुळे झाला. अनेकांच्या स्त्रीची कुंक मिटली गेली. आणि आता रावण सुद्धा रथावर आरूढ झाला. इकडे रामचंद्र प्रभू आहेत. दुकानमध्ये महाभयंकर युद्ध रावणाचा आणि प्रभू रामचंद्राचा होतो आहे. आणि युद्ध ज्या वेळेला चालू आहे तर पूर्ण पृथ्वी सुद्धा डोलायला लागली. दशासन रे दामुखाचा रावण झाला. रामप्रभू सप 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 बाण सोडतात पण रावण मारला जात नाही. रावण सुद्धा असतोय. विचाराला अरे रावण का मरत नाही, पण म्हणतात ना रावणाचाच भावाने सांगितलं की दादा असं मरणार नाही. त्याच्या प्राण कुठे आहे, बिंबीमध्ये आहे, इथे बाण सोडा. आणि ज्या वेळेला अरे माझा भाऊ असून तू माझा वैरी, ज्या वेळेला बिभीषणावर बाण सोडली ना दादा, त्यावेळेला रामप्रभू आडवे झाले, हनुमंतर आडवे झाले. रामप्रभूच्या माध्यमातून काय तर बाण सोडली आणि रावणाच्या मध्यबिंबीवर तो बाण प्रभूचा गेला आणि रावण सुद्धा गतप्राण झाला. बोलिए श्यामल रामचंद्र भगवान की जय. आणि अशा प्रकारे रावण धरणीवर कोसळला. भगवंतामध्ये ज्योत विलीन झाली. इकडे सुद्धा जानकी मैयाला घेतलं आणि सगळीकडे आता सुग्रीव बिभीषण राजा झाला, लंकेचा राज्यावर बसवलं. कारण बिभीषण ज्या वेळेला प्रभूकडे आलं होतं ना त्यावेळेस राजतिलक प्रभूने केलं होतं.
रावणाला राजतिलक येण्यापूर्वीच लंकेच्या राजतिलक प्रभूने कोणाला बिभीषणाला दिलं होतं. आज राजा बिभीषण आहे, सगळीकडे आनंद आहे, लंकेत सुद्धा आनंद आहे. पुढे जानकी मैयाची सुद्धा परीक्षा, अग्नीतून जानकी मैया निघाली. आणि आता इकडे आठवण झाली रामप्रभूला की आता आपण माझा भरताने प्रण घेतलं होतं, दादा 14 वर्षाच्या वालखंडात आपण जर परत नाही आले दादा तर हा भरत उद्या जगणार नाही. हनुमंतरायांना पाठवलं, हनुमान जा बता भाई अयोध्या में मेरे भरत को बताना राम आने वाला है, जानकी भैया लखन दादा आने वाले हैं. आणि म्हणून तर आहे अयोध्येत आले, भरत दादाला निरोप दिला राम प्रभू येणार आहेत. मेरा भैया आने वाला है करके काही काळ वाट बघितली होती. लाकडांचं सरण सुद्धा तयार झालं होतं. भरताने विचार केला होता माझा दादा जर आज परत आला नाही तर मी सुद्धा आपलं जीवन समर्पित करणार. आणि इकडं आता रामप्रभू येणार आहेत म्हणून सगळीकडे आनंदही आनंद आहे, आनंदही आनंद आहे. आणि आता जानकी माता, सीता माता, इकडे सर्वच सुग्रीवजी, बिभीषणजी सुद्धा आता कुठे येतात? अयोध्येच्या वाटेने येत आहेत. विमान घेतलं, पण आल्याच्या नंतर एक असं दृश्य दिसलं होतं ते म्हणजे ज्या वेळेला रामप्रभू आले सगळीकडे अयोध्या आनंदित आहे. बोलिये श्यामल रामचंद्र भगवान की जय. सजा दो घरी को गुलशन सा. आणि अयोध्या कशी सजवण्यात आली दादा, ऐके नाही काय आनंद हो, आनंदाला पारावर आला नाही. ज्या वेळेला रामप्रभूला वनवास झाला अयोध्या, ही रडत बसली. कौशल्या मातेने टपटपत्या डोळ्यांनी रामाची आठवण बघत बसली होती. मेरा राम कब आएगा, मेरा राम 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 राम. बघा 14 वर्षाच्या कालखतीमध्ये वनवासात असं म्हटलेलं आहे. काय प्रेम होतं अयोध्यावासियांचं. 14 वर्षाच्या काळात एकही बाळाचा जन्म नाही बरं अयोध्येत गुरुजी. हमारा राम कहा गया है, बनवास गया है. इसलिए हम आज से हम सन्यासी, हम भी सन्यास ग्रहण करेंगे. आणि म्हणून ग्रस्त असून सुद्धा सन्यासी धर्म सर्व अयोध्येतील लोकांनी संन्यास धर्म स्वीकारला. आणि सगळीकडे आनंदही आनंद आहे, कारण कीर्तनाकडे जायचे. कीर्तन सुद्धा अर्धा तास करायचं आहे नाही का. ग्रंथ पूजा सुद्धा आहे. सजा दो घरी को गुलशन सा, अवधि मेरा आई है. सजा दो घरी को गुलशन सा, अवधि मेरा आई है. सजा दो घरी को गुलशन सा, सजा दो घरी को गुलशन सा, लगी कुटिया भी दुल्हन सी, लगी कुटिया भी दुल्हन सी, मेरी सरकार आई है. सजा दो घरी को गुलशन सा, सजा दो घरी को गुलशन सा, मेरी सरकार आई.
बोलिया बोल रामचंद्र भगवान की, बोलिए जानकी मैया की, लखन दादा की। पखारो इनकी चरणों को, बहा करी प्रेम की गंगा, बहा करी प्रेम की गंगा, बहा करी प्रेम की गंगा। बिछा दो अपनी पलकों को, बिछा दो अपनी पलकों को, अवधि मेरा माए। सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर को गुलशन सा। सभी खड़े हो जाए। हाँ। सरकार आई है, मेरी सरकार आई, मेरी सरकार आई, मेरे सरकार आई, मेरे सरकार आई। जय जय श्री सीताराम, जय जय श्री हनुमान। आणि अशा प्रकारे भगवंत प्रभू रामचंद्रजी अयोध्येत आले. प्रथम अयोध्येत आल्याच्या नंतर पहिल्यांदा दर्शन कोणाचं घेतलं? प्रभू रामचंद्रांनी कैकेयी मातेचं. आता तुम्हाला नाचवण्यासाठी भजन म्हणणार होतो, 2 मिनिटं बसून जावं घेतो. हा, तुमचे पाय बी मोकळे झाले पाहिजे ना, नाही का? हा, 2 मिनिटं मग डायरेक्ट कथा येईल. आणि पहिल्यांदा कैकेयी मातेचं दर्शन घेतलं. कैकेयी मातेचं हृदय भरून आलं. मा क्यों रो रही हो माँ क्यों रो रही? रामा, अरे तू माझ्यामुळे वनवासात गेला. आजपर्यंत मला अयोध्येत, कारण ज्या वेळेला भरताला कटलं होतं की माझ्या रामप्रभूला वनवासात पाठवणारी, माझी जन्म देणारी आई ही कैकेयी आहे, तिथून संबंध तोडले होते. आजपासून भरत तुझा मुलगा नाही आणि तू माझी आई नाही. संबंध तुटला तेव्हापासून भरताना आजपर्यंत मला आई सुद्धा म्हटलं नाही. आई सुद्धा. रामा, मला माफ कर रामा. माझ्यामुळे तुझा वडील स्वर्गाला गेला, तुझा वडील गतप्राण झाला, तू वनवासात गेला. अयोध्या माझा, संपूर्ण अयोध्येतील लोक माझा तिरस्कार करतात. या कैकेयीमुळे सगळं झालं आणि तू माझ्या पाया पडतोय. रामा, अरे माझा तेवढा मोठा अधिकार नाही रामा. रामप्रभूंनी काय म्हटलं बघा दादा 2 मिनिटात. आई, मला सांगू, कौशल्या मातेला जन्म देणारी ही, रामाला जन्म देणारी ही कौशल्या माता आहे. काय? रामाला जन्म देणारी ही कौशल्या माता आहे. पण जगात राम जर वडकत असेल ना, तर रामायला जन्म देणारी ही कैकेयी माता आहे. कैकेयी माता. आई, तू जर मला वनवासात पाठवली नसती ना, तर जगाला हा राम कडला नसता. जगाला रामाला, रामाची भक्ती कुणीच केली नसती. आहे मी वनवासात गेलो नसतो ना, तर माझा भरतावर किती प्रेम आहे. भरत दादाचं प्रेम हे सुद्धा कळलं नसतं. लखन दादाचं प्रेम हे सुद्धा मला कळलं नसतं. आई, तुला खरं सांगू, रामाला जन्म देणारी जरी माझी कौशल्या माई जरी असली ना,
तर हा राम जर जगात वडकत असेल ना, तर आज तुझ्यामुळं. तुझे खूप मोठे उपकार आहे आई, तुझे खूप मोठे उपकार आहे. भरताला जवळ घेतलं. भरत, क्या बोल रहा था तू? मेरी मैया नहीं है. भरत, ही हमारे गुरुजी ने हमें सिखाया है, हमारे पूर्वजों ने यही सिखाया है. रघुकुल की तो रीत ही है. अरे रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई. राम हा वचन सांभाळणार आहे, रघुकुल वचन सांभाळणार आहे. आणि त्या रघुकुलातली रीतच आहे. झालं गेलं विसरून जा दादा, पण आई आहे, जन्म देणारी आई आहे. आणि म्हणून इथे सुद्धा भरताला सगळं काही कडलं. आईला प्रणिपात केलं, साष्टांग प्रणिपात केलं. पुढे सुद्धा आता असेच दिवस गेले. जानकी मैया मिळाली, सगळं आनंदाचा वातावरण आहे. तो बहिणी मिळाला, सुतकीर्ती माता, उर्मिला माता, मांडवी माता. जीवनभर उर्मिला मातेने दारावर उभी वाट बघत बसली होती. 14 वर्षाचा काळ झाला दादा, उर्मिला एकाच जागेवर वाट बघत होती. पहा, पतीकडे बघितलं, पतीचे दर्शन घेतले. माय बापाची फोटो बघितली, ढसाढसा अश्रू आले. आई आज वडिलाला सुद्धा आठवते आहेत, पण असाच वेळ गेला आणि तिथं विचार करण्यात आलं की 14 वर्षाच्या कालखंडात राम आला ना, तर आता राजा कोण बनेल? अयोध्येचा राम बनेल. वचन दिलं होतं रामप्रभूंनी भरत दादाला की दादा मी परत आल्यानंतर राजगद्दी स्वीकारणार. आणि म्हणून इथे आता रामप्रभूला आता राज्यावर बसवण्यात आलं. जानकी मैयाला सुद्धा आता राज्यावर बसवण्यात आलं. जानकी मैया सुद्धा अयोध्येची राणी झालीत आणि प्रभू रामचंद्र अयोध्येचा राजा झाला. आणि सगळीकडे आनंदही आनंद आहे. हनुमंत राय सुद्धा नाचू लागले, संपूर्ण प्रजा नाचू लागली आणि सगळी अयोध्या आनंदात आहे. बोलिये श्यामल रामचंद्र भगवान की जय. आणि एकदा भजन होईल आणि कथेला इथेच पूर्ण विराम घ्या. वा उभे मरेगा वाह ना. ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत मगन हो गया. ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत मगन हो गया. ग्रंथपूजेची तयारी करा बरं का, ग्रंथपूजेची तयारी करा. डमरुक सुनी करी कान जी आए, डमरुक सुनी करे कान जी आए, कान जी आए संग राधा भी आए, कान जी आए संग राधा जी आए. डमरुक सुनी करी कान भी आए, कान भी आए